नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रोमोमध्ये रम्या इथे चौघांच्या आयुष्यामध्ये खेळ रंगवताना आपल्याला दिसणार आहे. रम्या म्हणत असते, नात्यांमध्ये आणि स्पर्धामध्ये एक कॉम्बिनेशन हवं आहे. ते कॉम्बिनेशन कोणामध्ये जास्त आहे हे आपल्याला पाहायचं आहे. काव्याच्या रस्त्यामध्ये तिने खडे टाकलेले आहेत आणि ती स्पर्धा करत असताना काव्याचा पाय पटकन त्या टाकलेल्या खड्यांवरती पडतो आणि आई ग असा आवाज काव्याच्या तोंडातून निघतो. हे सगळं पाहत असताना रम्याला मात्र खूप आनंद मिळत असतो, परंतु त्याच जागी माननीला काव्याची फार चिंता वाटायला लागते आणि दुसरीकडे तिच्या बहिणीने म्हणजेच नंदिनीने तिचा हात तिच्या हातामध्ये घेऊन तिला सावरलेला आहे. नंदिनी इथे काव्याला सावरत एकटीच कधीच जिंकणार नाही, ती नेहमी काव्याला घेऊनच पुढे जाणार ह्याचा काव्याला पूर्णपणे विश्वास आहे. तर एकमेकांना धीर देत दोघीही जिंकण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला दिसणार आहे. या दोघी बहिणीची केमिस्ट्री पाहून रम्याचा चेहरा मात्र पडणार आहे. काव्याच्या हाताला धरून ती पुढे नेत असते आणि ती स्पर्धा ते दोघीही जिंकतात. नंदिनी इथे म्हणत असते, आम्ही नात्यामध्ये कधी स्पर्धा होऊ देणार नाही आणि नात्यातला दुरावा कधी कमी होऊ देणार नाही. त्यानंतर काव्यासुद्धा म्हणते, बरोबर बोललीस ताई तू, मी एकमेकींना एकटं कधीच पडू देणार नाही आणि पाठीमागे तर कधी खेचणारच नाही. तर या दोघी बहिणींची केमिस्ट्री तुम्हाला आवडते का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. असेच नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.